गणपती म्हटलं की आपल्याला आठवतं त्याचं मनमोहक रूप आणि मोदक. तर हेच झटपट बनणारे मोदक कसे करायचे चला बघूयात. तर आपल्याला मोदक बनवण्यासाठी लागणार आहे ओरिओ, त्याच्यानंतर थोडेसे चोको चिप्स, अगदी थोडंसं दूध आणि थोडेसे अक्रोड. जर तुमच्याकडे चोको चिप्स असेल तर तुम्ही अक्रोड नाही घातलं तरी चालेल. जर तुमच्याकडे चोको चिप्स नसतील तर तुम्ही फक्त अक्रोड घातले तरीही चालेल. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बिस्किटमधलं क्रीम आणि बिस्किट वेगळं वेगळं करायचं आहे. एका भांड्यामध्ये मी बिस्किट वेगळे करणार आहे आणि बिस्किटमधलं क्रीम ते मी ह्याच्यामध्ये गोळा करणार आहे. हे मी ते क्रीम काढून घेते आणि हे बिस्किट असं आपण सेपरेट करूयात. तर अशा तऱ्हेने हे पूर्ण पॅकेट मी क्रीम आणि बिस्किट सेपरेट करून घेतलं आहे. आता आपल्याला हे सगळे बिस्किट ह्याच्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे. एकदम बारीक चुरा करायचा आहे. तर टप्प्याटप्प्याने आपण हे करूयात. तर ह्याचा आधी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम बारीक ग्राइंड केलं आहे मी मिक्सरमध्ये. सगळ्या बिस्किटचा हा एवढा चुरा होतो. छान मी ह्याला बारीक केलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे, अगदी थोडं घालायचं आहे. तर हे 1 टीस्पून आहे. पहिल्यांदा आपण ह्याच्याही अर्ध घेऊयात. आता हे जवळजवळ 1 टीस्पून झालेलं आहे. अजून थोडं घालूयात आणि आता हाताने आपण ह्याला छान मिक्स करून घेऊयात. जर लागलं तर अजून आपण थोडंसं दूध घालू आपण ह्याच्यामध्ये. आत्तापर्यंत आपण ह्याला 2 टीस्पून दूध घातलेलं आहे. थोडंसं अजून घेऊया. एकदम दूध घालायचं नाही आहे. ह्याची कन्सिस्टन्सी बघून आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे. ह्याचा आता छान डो तयार झाला आहे. थोडंसं म्हणजे जवळजवळ 4 टीस्पून दूध आपल्याला यासाठी लागणार आहे. तर व्यवस्थित बाइंड झालं पाहिजे एवढं दूध आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हे जे आपण क्रीम काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी थोडे चोको चिप्स घालते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्ती घातले तरीही चालतील. आता काही फिलिंग वापरून बनवणार आहोत. काही मोदक आपण अक्रोड घालून बनवणार आहोत आणि काही मोदक आपण चोको चिप्स आणि अक्रोड असे दोन्ही टाकून बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान हे लागतात मोदक. आता मोदक बनवण्यासाठी हा असा साचा लागणार आहे. तुमच्याकडे प्लास्टिकचा असेल तर प्लास्टिकचा घ्या, स्टीलचा असेल तर स्टीलचा घ्या तरी चालणार आहे. आता याला थोडंसं आपण आधी तूप लावूयात. इथे थोडासा मी हा तुपाचा हात घेतला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे जे आपलं मिश्रण बनवलं आहे ते हे असं आणि त्याच्यानंतर हे जे आपलं क्रीमचं मिश्रण आहे ते आपल्याला थोडं घ्यायचं आहे आणि आता ह्याला असं आपण बंद करून घेऊयात. हे असं दिसलं तरी काही हरकत नाही, उलट हे छान दिसतं डबल शेडमध्ये. हे बघा, हे एक्स्ट्रा जे आहे ते मी काढ. झालं की नाही मस्त? थोडंसं क्रीम दिसतंय, हा चॉकलेट दिसतोय. अजून एक बनवूयात आपण. असं भरून बोटानी मध्ये आपण त्याला छोटीशी जागा करून घेऊ आणि त्याच्यामध्ये हे जे आपलं फिलिंग बनवलेलं आहे ते भरूयात. छान असं दाबून घ्या आणि आता परत
हे जे ओरिओचं आपलं मिक्सचर आहे ते आपण त्याला खालून लावून घेऊयात. चला मी आता काढूयात. या प्रकारे केला तरी चालणार आहे. थोडंसं इथे मी जागा करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडे आता हे आपण अक्रोड घालूयात. त्याला छान आत प्रेस करायचं आणि परत ह्याला पॅक करून घेऊयात. एकदाच फक्त तुपाचा हात लावला आहे, परत त्याला तुपाचा हात लावलेला नाही आहे, त्याच्यामुळे काही गरज नाही आहे सारखं सारखं तूप लावायची. एकदा लावलं तरी पुष्कळ आहे. हे बघा. चोको चिप्स टाकून कसा बनवायचा ते बघूयात. असं सगळीकडे हे सारण छान पसरून घेऊयात. त्यानंतर थोडे चोको चिप्स आपण ह्याच्या आतमध्ये घालूयात आणि ते पण जरा दाबून घेऊयात आणि आता परत वरून ह्याला कवर करूयात. थोडेसे चोको चिप्स आणि थोडे अक्रोड घालूयात आणि ह्याला असं बंद करून घेऊयात. तर इथे हे आपले ओरिओ मोदक तयार झालेले आहेत. आता मी केसर मोदक कसे बनवायचे ते पण दाखवणार आहे. तर इथे मी 25 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता मिल्क मेड घालणार आहे. तर ते खूप जास्ती घालायचं नाही आहे. हे इथे हाफ टीस्पून घेतलेलं आहे. हे तर माझं 1.5 टीस्पून झालेलं आहे आणि हे टोटल 3 टीस्पून इथे मिल्क मेड घातलेलं आहे. हे जे 10 रुपयाचं मिल्क पावडर येते ती आपल्याला घालायची आहे. ती पण जवळजवळ 1 मोठा चमचा आपण घालूयात. आता याच्यामध्ये मी हा केसर फ्लेवर घालणार आहे. अगदी थोडा, बस 3 ते 4 थेंब मी ह्याच्यामध्ये केसर फ्लेवर घातलेला आहे आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आणि थोडंसं बाइंडिंगसाठी दूध घालते. हे अर्धा टीस्पून दूध आहे. हे बघा, ते असा मस्त आपला गोळा तयार झाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडासा पिवळा रंग घालते. अगदी थोडासा खाण्याचा रंग घालते. हे तर छान मिक्स झालेलं आहे. तर आपलं इथे हे बाहेरचं आवरण तयार आहे आणि त्याचबरोबर आतमध्ये फिलिंग करण्यासाठी मी इथे काही काजू घेतलेले आहेत. बघूयात. आता परत मी थोडासा ह्याला तुपाचा हात लावून घेते आणि जसं आपण मगाशी केलं होतं त्याचप्रमाणे थोडं आपण ह्याच्या जे आपण आवरण तयार केलं आहे डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क मेडचं ते चांगलं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि थोडेसे काजू. हे बघा, सुंदर. याला पण आता याला थोडासा आपल्याला प्रत्येक वेळी थोडासा तुपाचा हात लावूयात
अगदी झटपट होतात. अगदी 10 मिनिटामध्ये तुम्ही तयार करू शकता. एक वेळी थोडासा हलकासा तुपाचा हात घेतलात ना तर पटापट होईल, म्हणजे तुटणार नाहीत आणि पटापट छान निघतीलही. ह्याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं, जेणेकरून ही जी डिझाईन आहे ना बाहेरची ती त्याच्यावर छान उमटेल. हे इतके सुंदर होतात ना की बाहेरून मोदक आणायची काही गरज पडणार नाही तुम्हाला, आणि अगदी पटकन होतात. प्रोफेशनल लुक द्यायला तुमच्याकडे असा चांदीचा वर्ख किंवा सोन्याचा वर्ख असेल तर तो लावला तर खूपच छान दिसेल.